मवियाच्या सांगलीतल्या वादाचे पडसाद आता कोल्हापुरात उमटलेले पाहायला मिळतात। शाहू महाराज यांच्या प्रचाराचे कार्यक्रम तुर्तास थांबवा, ठाकरे गटाचे शिवसैनिकांना अशा पद्धतीचे आदेश आलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्याबद्दल माध्यमांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांकडून नकारात्मक चर्चा घडवून आणली जात असल्याचा ठाकरे गटाच्या नेत्यांचा आरोप आहे आणि त्याचमुळे आपण पाहतोय मवियाच्या सांगलीतल्या वादाचे पडसाद कोल्हापुरात उमटायला सुरुवात झालेली आहे। शाहू महाराज यांच्या प्रचाराचे कार्यक्रम तुर्तास थांबवा असे आदेश आता ठाकरे गटाने शिवसैनिकांना दिलेले आहेत। अधिकची माहिती आपल्याला कोल्हापुरातून रणजित माजगावकर देत आहेत। रणजित, मवियातल्या सांगलीतल्या वादाचे पडसाद आता कोल्हापुरात देखील उमटल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आता लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झाली असताना महाविकास आघाडीमध्ये ही फूट पडल्याचं आपल्याला समोर येत आहे। कारण सांगलीची जागा याला कारणीभूत ठरलेली आहे। शिवसेनेने परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे सांगलीतल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराज आहे आणि सांगलीतले उमेदवार जे आहेत हे जोपर्यंत मशाल हातात घेत नाहीत तोपर्यंत आपणही प्रचार करायचा नाही असे तोंडी आदेश मातोश्रीवरून निघाल्याचे कळतात। कोल्हापुरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आहेत, मात्र यांच्या संदर्भात उद्या कोल्हापुरात मेळावा आयोजित केला होता, मात्र हा मेळावा तात्पुरता स्थगित करावा असे आदेश देखील कोल्हापुराच्या शिवसैनिकांना आलेले आहेत। या संदर्भात 2 दिवस मेळाव्याचे पोस्टर सर्वत्र झळकण्यात आलं होतं, मात्र ते पोस्टर सध्या काढलेले आहेत आणि शिवसैनिकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमधून तीव्र नाराजी असल्याचं यावरून समोर येत आहे। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय ठाकरे गटाने आता शिवसैनिकांना या संदर्भातले आदेश हे दिलेले आहेत। सांगलीच्या जागेवरून जो वाद निर्माण झालेला होता मवियामध्ये, त्याचे पडसाद कोल्हापुरामध्ये देखील उमटायला सुरुवात झाली आहे।